केला, निधड्या छातीने हिंदुस्थान हनूक केला, वाघखानी अफजल खानाचा वध केला, त्याला स्वर्गातल्या देवाने झुकून नमस्कार केला. असा एक बंद मराठा शुंभर होऊन गेला. अरे ज्याचे नाव घेता अभिमानाने फुलते छाती, ज्याच्या पदस्पर्शाने पावन झाली महाराष्ट्राची माती. मी शर्वरी राजेंद्र ढोबळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगाव. आपल्या समोर राष्ट्रपुरुष अर्थातच माझ्या भाषणाचा विषय आहे थोर राष्ट्रगुरु छत्रपती शिवाजी महाराज. एक दिवस असा झाला की सुंदर पहाड, सगळीकडे चमचमाट, विजयाचा गणगणाट अशा वातावरणात भवानी मातेच्या आशीर्वादाने शिवनेरी गडावरची जन्मले एकनाथजी कातर्गे. मुघलांचा नायनाट पुत्र जिजाऊच्या पोटी जन्म घेतला, पुत्र शहाजीराजांना झाला, पुत्र अख्ख्या महाराष्ट्राला झाला. माझा शुभ 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सह्याद्रीच्या कुशीत हिरा चमकला, भगवान या चंद्राचा शिवनेरीवर प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एक शिवाजीराजा होऊन गेला. शिवाजीराजांना त्यांच्या वृत्ताचा सहवास मिळाला नाही, पण जिजाबाईंनी त्यांना उत्तम संस्कार देऊन घडविले. वाघाची चाल, गरुडाची गर्दन, याचा आदर, शत्रूची गर्दन अशी होती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहालमध्ये प्रेमाची कहाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे. जाती धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य. राजे तुम्ही होता म्हणून दिसले, मंदिरांना कळत आणि दारात उघडत. राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले, सुवासिनीचे कपाट आणि दिसली नवी स्वराज्याची सकाळ. मित्रांनो, माझ्या राज्याचे राज्यात स्त्रियांना सन्मान मिळायचा. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांचे हात पाय कलम करण्याचा देश माझ्या राज्याच्या राज्यात होता. त्यांच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नव्हते, तर 100% संरक्षण होते. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया, शिवाजी उसका नाम है. जिसने मानव जाति को चमकाया, शिवाजी उसका नाम है. महाराष्ट्र माझा राज्य होता. शिवाजी महाराजांचे आज 400 वर्ष होऊन गेले. शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देते. शिवाजी महाराज हे फक्त महाराज नव्हते, तर ते राष्ट्रपुरुष होते. त्यांनी प्रजेवर अन्याय करणाऱ्यांचा चोख बंदोबस्त केला. त्यांनी भावनेपेक्षा नेहमी कर्तव्य श्रेष्ठ मानले. शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीने कार्य केले. शेतकऱ्यांच्या गवताच्या काळीलाही धक्का लागू नये ते झटले. जयंती आपण कोणाची साजरी करतो, तर जी व्यक्ती जनतेसाठी रयतेसाठी जगली त्याच व्यक्तीची जयंती साजरी होती. भवानी आईच्या आशीर्वादाने, जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्याच्या साथीने शिवरायांनी नवे स्वराज्य स्थापन केले. बाजी प्रभू, तानाजी मालुसरे, यशाची, सत्ताची, धनाजी, जिजाबाई यासारख्या असंख्य मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी नवे स्वराज्य निर्माण केले. त्या काळचे मावळे एकनिष्ठ होते. आताची परिस्थिती काय आहे? हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार सुंदर शब्दात सांगतात, लाज गरिबीची बाळगू नका, तर लाज आपल्या ओढणीत रुग्णाची बाळगा. आपल्यामध्ये जे दुर्गुण आहे ते काढून टाकले पाहिजे. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवाजी राजा. मित्रांनो, शास्त्रज्ञ तुम्हाला माहिती आहे ना, ज्याची शिवाजी महाराजांनी मोठी छाती होती, त्याला रोज डायरी लिहिण्याची सवय होती. त्याच्या डायरीचे नाव शास्त्रकांत गुरुजी असे होते. त्याच खानाने शिवाजी महाराजांचा एक प्रसंग लटवला आहे. तो असा लिहितो, शिवरायांनी तसे महाराज तुफान निघून गेले. काही वेळाने गोंधळ थांबला. शास्त्रकांची एक बहीण धावत धावत आली आणि म्हणाली, भाईजान मेरी बेटी लापता आहे. त्यावेळी आपली बोटे छाटलेला शास्त्रकांत म्हणाला,
शिवाजीची माणसं तिला पौरात नाही असता जरी त्याने पळवले असतील बेफिक्र राहा, कारण शिवाजी तिला पोटच्या लेकीसारखं ठेवे. अरे कोणता विश्वास दुश्मनाला होता, अभिमान महाराजांवर. मित्रांनो, हा प्रसंग सांगण्याचा एवढा उद्देशात संबंधदारच्या समाजाला शिवरायांसारख्या चरित्रवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे. सगळ्यावर अशा प्रकारे तुटून पडलं पाहिजे. जिंकलं तरी इतिहास पाहिजे, हरलं तरी इतिहास घडला पाहिजे. शब्दही कमी पडतील अशी शोभांची कीर्ती राजा शोभून जगती आपले जगाप्रचू छत्रपती. कलम नव्हते, कायदा नव्हता, तरी सुखी होती महाराज, तरी सुखी होती प्रजा, कारण याचदार होता माझा शिवाजी राजा. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. अन्याय विरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता. माझा राजा लाखात नाही तर जगात एक होता.